शांती. आज आहे 18/1/2024ची मुरली. पिताश्रींच्या पुण्यस्मृती दिवसानिमित्त ऐकविण्यासाठी बापदादांची मधुर महावाक्य आहे. गोड मुलांनो, बाबांच्या अंतःकरणामध्ये मुलांना कायम सुखी बनवण्याची फर्स्ट क्लास आशा असते. बाबांची हीच इच्छा आहे की माझ्या मुलांनी लायक बनून स्वर्गाचे मालक बनावे. ओम शांती. मुले जाणतात आता भगवान सन्मुख बसून आपल्या ज्ञानाचे गीत ऐकवत आहेत अथवा ज्ञानाचा डान्स करवत आहेत. या डान्सद्वारे तुम्ही देवतांप्रमाणे कायम सुखी आणि हर्षित राहाल. भगवंतालाच बेहदचे पिता किंवा विश्वाचे रचयिता म्हटले जाते. आत्मा समजते बाबांनी आपल्यासाठी स्वर्गाची सौगात आणली आहे. तेच रचयिता आहेत. स्वर्गाचा मालक बनविण्यासाठी राजयोग शिकवत आहेत. म्हणतात पित्याची आणि विश्वाच्या मालकीपणाची आठवण करा. बाबा बेहदचे मालक आहेत तर जरूर बेहदची मोठी दुनियाच रचतील. तुम्हा मुलांसाठी सारे विश्वच घर आहे, अर्थात पार्ट बजावण्याचे स्थान आहे. बेहदचे बाबा येऊन बेहदचे विश्व अथवा घर बनवतात. तो आहे स्वर्ग. तर अशा बाबांचे मुलांनी किती आभार मानले पाहिजेत. विश्वाचे रचयिता बाबा डायरेक्ट समजावून सांगत आहेत, मी तुम्हाला विश्वाचा मालक बनवण्यासाठी आलो आहे. तर तुमचा स्वभाव एकदम फर्स्ट क्लास पाहिजे. तुमची वागणूक अशी असली पाहिजे जे पाहून सर्व म्हणतील की हे तर जसे देवता आहेत. देवता प्रसिद्ध आहेत. म्हणतात यांचा स्वभाव एकदम दैवी आहे. एकदम गोड शांत स्वभावाचे आहेत. तर अशा मुलांना पाहून बाबा देखील खुश होतात. बाबा स्वर्गाचा मालक बनविण्यासाठी येतात तर तुम्हाला किती मदतगार बनले पाहिजे. आपणहून सेवेला लागले पाहिजे. असे नाही मी थकलो आहे, वेळ नाही आहे. सर्व कामे वेळेवर करण्यामध्ये कल्याण आहे. शिवबाबा यज्ञ सेवेचे इनाम देतात. मुलांची दैवी वागणूक पाहून तर बाबा फिदा होतात. तुम्ही मुले या शिक्षणाद्वारे किती श्रेष्ठ कमाई करता. तुम्ही पद्मापदमपती बनता. बाबा तुम्हाला किती धनवान बनवतात. बाबा तुम्हाला अखूट खजिन्यामध्ये असे तोलतात जो 21 जन्म सोबत राहतो. तिथे दुःखाचे नावसुद्धा नाही. कधी अकाली मृत्यू होणार नाही. मृत्यूला कधी घाबरणार नाहीत. इथे किती घाबरतात, रडतात. तुम्हाला तर खुशी आहे. हे जुने शरीर सोडून जाऊन नवीन दुनियेमध्ये प्रिन्स बनणार. तुम्ही या जुन्या दुनियेमधून मोह काढून टाकत राहा. या देहाला सुद्धा विसरून जा. मी आत्मा स्वतंत्र आहे. बस एका बाबांव्यतिरिक्त इतर कोणाची आठवण येऊ नये. जिवंतपणी जसे काही मृतावस्थेमध्ये राहायचे आहे. या दुनियेमधून मेलो म्हणतात देखील ना, आप मुये मर गई दुनिया. देहभान नष्ट करत राहा. एकांतामध्ये बसून हा अभ्यास करा. बाबा बस आता मी तुमच्या गोदीमध्ये आलो की आलो. एकाच्या आठवणीमध्ये शरीराचा अंत व्हावा यालाच म्हटले जाते एकांत. गोड मुलांनो, तुम्ही जाणता की असे उच्च शिक्षण शिकविणारे कोण आहेत. या चैतन्य डब्बीमध्ये चैतन्य हिरा बसला आहे. तेच सतचित आनंद स्वरूप आहेत. सत बाबा तुम्हाला खरे खरे श्रीमत देतात. बाबांचे बनले आहात तर पावलोपावली श्रीमतावर चालायचे आहे. गप्प राहायचे आहे आणि शिकायचे आहे. एका बाबांची आठवण करायची आहे. घडोघडी या बॅचला बघत राहा तर बाबांची आणि वारशाची आठवण येईल. आठवणीनेच तुम्ही जणू काही साऱ्या विश्वाला शांतीचे दान देता. प्रत्येक मुलाने आपली प्रजा देखील बनवायची आहे. वारसदार देखील बनवायचे आहेत. मुरली कोणीही मिस करता कामा नये. बाबा अतिशय प्रेमाने समजावतात, गोड मुलांनो, स्वतःवर दया करा. कोणतीही अवज्ञा करू नका.
जी सुगंधित फुले आहेत तीच आकर्षित करतात. जे जसे आहेत तशी सर्चलाईट मिळवण्याचा प्रयत्न करतात. सुगंधित गुणवान मुलांना पाहून प्रेमाने खुशीमध्ये डोळे ओले होतात. कोणता त्रास होतो तेव्हा बाबा सर्चलाईट देतात. बाबा समजावून सांगतात, गोड मुलांनो, तुम्हाला या जुन्या दुनियेमध्ये कोणतीही आशा ठेवायची नाही. आता तर एकच श्रेष्ठ आशा ठेवायची आहे की आम्ही तर चाललो सुखधामला. कुठेही थांबायचे नाही, पाहायचे नाही, पुढे जात राहायचे आहे. एकाच दिशेने पाहत राहा, तेव्हाच अचल अडोल स्थिर अवस्था राहील. आता ही दुनिया नष्ट होणारच आहे, याची खूप सिरियस अवस्था आहे. यावेळी सर्वात जास्त क्रोध प्रकृतीला येतो, त्यामुळे सर्व काही नष्ट करून टाकते. तुम्ही जाणता, ही प्रकृती आता आपला क्रोध जोरदारपणे दाखवेल. साऱ्या दुनियेला बुडवून टाकणार. भूकंपामध्ये घरे इत्यादी सर्व काही कोसळणार. अनेक प्रकारे मृत्यू होतील. हा सर्व ड्रामामध्ये प्लॅन बनलेला आहे. यामध्ये कोणाचाही दोष नाही. विनाश तर होणारच आहे. त्यामुळे तुम्ही या सगळ्यातून बुद्धियोग काढून टाकायचा आहे. तुम्ही तर आपले सर्व काही इन्शुअर केले आहे, त्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारची चिंता नाही. तुमचे सर्व काही सफल होत आहे. आता तुम्ही म्हणाल, वा सद्गुरू वा, ज्यांनी आम्हाला हा रस्ता सांगितला आहे. वा तकदीर वा, वा ड्रामा वा. तुमच्या हृदयातून निघते, बाबा तुमचे आभार, जे आमचे 2 मुठी तांदूळ घेऊन आम्हाला सुरक्षित रीतीने भविष्यामध्ये 100 पटीने रिटर्न देता. परंतु यामध्ये देखील मुलांची अतिविशाल बुद्धी पाहिजे. मुलांना अथात ज्ञानधनाचा खजिना मिळत राहतो, तर अपार खुशी झाली पाहिजे ना. जितके हृदय शुद्ध होईल तितके इतरांना देखील शुद्ध बनवतील. योगाच्या स्थितीद्वारेच हृदय शुद्ध बनते. तुम्हा मुलांना योगी बनण्याची आणि बनवण्याची आवड असली पाहिजे. जर देहामध्ये मोह असेल, देह अभिमान असेल, तर समजा माझी अवस्था खूप कच्ची आहे. देही अभिमानी मुलेच खरा हिरा बनतात. त्यामुळे जितके होईल तितके देही अभिमानी बनण्याचा अभ्यास करा. बाबांची आठवण करा. बाबा शब्द सर्वात खूप गोड आहे. बाबा खूप प्रेमाने मुलांना पापण्यांवर बसवून सोबत घेऊन जातील. अशा बाबांच्या आठवणीच्या नशेमध्ये मशगूल झाले पाहिजे. बाबांची आठवण करता करता अत्यानंदाने थंडगार व्हायला पाहिजे. ज्याप्रमाणे बाबा अपकारींवर उपकार करतात, तुम्ही सुद्धा फॉलो फादर करा. सुखदायी बना. बाबांच्या हृदयामध्ये मुलांना कायम सुखी बनवण्याची किती फर्स्ट क्लास आशा असते की मुलांनी लायक बनून स्वर्गाचे मालक बनावे. तुम्ही मुले आता ड्रामाच्या रहस्याला सुद्धा जाणता. बाबा तुम्हाला निराकारी, आकारी आणि साकारी दुनियेचा सर्व समाचार ऐकवतात. आत्मा म्हणते, आता आम्ही पुरुषार्थ करत आहोत नवीन दुनियेमध्ये जाण्यासाठी. आम्ही स्वर्गामध्ये जाण्यासाठी लायक जरूर बनणार. आपले आणि इतरांचे कल्याण करणार. अच्छा, बाबा गोड मुलांना समजावून सांगत आहेत. बाबा दुःखहर्ता सुखकर्ता आहेत, तर मुलांनी देखील सर्वांना सुख द्यायचे आहे. बाबांचा राईट हँड बनायचे आहे. अशी मुलेच बाबांना प्रिय वाटतात. शुभ कार्यामध्ये राईट हातच लावतात. तर बाबा म्हणतात, प्रत्येक गोष्टीमध्ये रायटियस बना. एका बाबांचीच आठवण करा, तर मग अंतमती सोगती होईल. या जुन्या दुनियेमधून मोह नष्ट करा. हे तर कब्रस्तान आहे. काम, धंदा, मुले इत्यादींच्या चिंतनामध्ये मराल तर फुकट आपली बर्बादी कराल. शिवबाबांची आठवण केल्याने तुम्ही खूप आबाद व्हाल. देह अभिमानामध्ये आल्याने बर्बादी होते. देही अभिमानी बनल्याने आबादी होते. अतिधनाची देखील लालसा ठेवता कामा नये. त्याच काळजीमध्ये शिवबाबांना सुद्धा विसरून जातात. बाबा पाहतात,
सर्व काही बाबांना अर्पण करून मग माझ्या श्रीमतावर कितपत चालतात? सुरुवातीला बाबांनी अर्थात ब्रह्मा बाबांनी देखील ट्रस्टी होऊन दाखवले ना. सर्व काही ईश्वर अर्पण करून स्वतः ट्रस्टी बनले. बस ईश्वराच्या कार्यामध्येच लावायचे आहे. विघ्नांना कधीही घाबरता कामा नये. जितके होईल सेवेमध्ये आपले सर्व काही सफल करायचे आहे. ईश्वर अर्पण करून ट्रस्टी बनून राहायचे आहे. अच्छा, गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्याला नमस्ते. अव्यक्त महावाक्ये. रिवाईज तारीख आहे 15/4/1974. सर्वजण उन्नतीच्या दिशेने जात आहात का? सदैव लगनमध्ये मग्न आणि विघ्न विनाशक ही दोन्ही लक्षणे अनुभवामध्ये येत आहेत का? विघ्न विनाशक बनण्याऐवजी विघ्नांना पाहून आपल्या अवस्थेपासून खाली तर येत नाहीत ना? अनेक प्रकारची येणारी वादळे तुमच्या डोक्यामध्ये वादळे तर निर्माण करत नाहीत ना? ज्याप्रमाणे कोणाकडून गिफ्ट मिळते तेव्हा बुद्धीमध्ये हलचल होत नाही, उलट आनंद होतो. अशाच प्रकारे आलेली वादळे उल्हास वाढवतात की हलचल वाढवतात? जर वादळाला वादळ समजलात तर हलचल होईल आणि भेटवस्तू समजाल किंवा अनुभव कराल तर त्यामुळे उल्हास आणि हिंमत अधिक वाढेल. हे आहे चढत्या कलेचे लक्षण. घाबरण्याऐवजी खोलात जाऊन अनुभवाची नवीन नवीन रत्न या परीक्षांच्या सागराद्वारे प्राप्त कराल. कारण हलचलीमध्ये रत्न सामावलेली आहेत. वरवर अर्थात बाह्य मुक्तेच्या दृष्टीने आणि बुद्धीने पाहिल्यास हलचल दिसून येईल अथवा अनुभव होईल, परंतु त्याच आलेल्या गोष्टींना अंतर्मुखी दृष्टीने आणि बुद्धीने पाहिल्यास अनेक प्रकारची ज्ञानरत्ने अर्थात पॉइंट्स प्राप्त होतील. जर कोणत्याही गोष्टीला पाहिल्यावर किंवा ऐकल्यावर आश्चर्य अनुभव होत असेल तर ही देखील फायनल स्टेज नाही आहे. असे तर व्हायला नाही पाहिजे. ड्रामामध्ये असतानाही जर असा देखील संकल्प उत्पन्न होत असेल तर याला देखील अंश मात्रच्या हलचलीचे रूप म्हणणार. अजूनही जर का कायचा प्रश्न जर उठत असेल तर याचा अर्थ आहे हलचल आहे. जितके विघ्न येणे आवश्यक आहे तितके विघ्न विनाशक स्थितीमध्ये राहणे हेच हर्षित राहण्याचे साधन आहे. नथिंग न्यू ही आहे फायनल स्टेज. जर कोणतेही हलचलवाले कार्य करता किंवा पाठ बजावता तर सागरा समान वरून हलचल भले दिसत देखील आहे. अर्थात कर्मेंद्रियांच्या हलचलीमध्ये येत आहात, परंतु स्थिती नथिंग न्यूची असावी. एकाग्र एकरस एकांत अर्थात एक रचयिता आणि रचनेच्या अंताला जाणणारे त्रिकालदर्शीच्या स्टेजवर आरामात आणि शांतीच्या स्टेजवर स्थित आहात का? कर्मेंद्रियांची हलचल आंतरिक स्थितीला देखील हलवते. जेव्हा स्थूल सागर दोनही रूपे दाखवतो तर काय मास्टर ज्ञानसागर असे रूप दाखवू शकत नाहीत काय? ही प्रकृतीने पुरुषाकडून कॉपी केली आहे. तुम्ही तर पुरुषोत्तम आहात. जेव्हा प्रकृती आपली पात्रता दाखवू शकते तर काय ते पुरुषोत्तम दाखवू शकत नाहीत? आता वेळ अतिच्या दिशेने पुढे जात आहे. सर्वत्र अति दिसून येत आहे. अखेरचे लक्षण अति आहे. तर ज्याप्रमाणे प्रकृती समाप्तीच्या दिशेने अतिमध्ये जात आहे त्याचप्रमाणे संपन्न बनणाऱ्या आत्म्यांसमोर आता परीक्षा आणि विघ्ने देखील अतिच्या रूपामध्ये येतील. त्यामुळे आश्चर्य वाटून घ्यायचे नाही की अगोदर हे नव्हते, आता का आहे, एवढे सुद्धा आश्चर्य नको. फायनल पेपरमध्ये आश्चर्यजनक गोष्टी प्रश्नाच्या रूपामध्ये येतील तेव्हाच तर पास आणि नापास होऊ शकाल.
अशा प्रकारच्या गोष्टी येतील ज्या इच्छा नसताना देखील बुद्धीमध्ये प्रश्न उत्पन्न होतील. हाच तर पेपर आहे आणि आहे देखील एका सेकंदाचा पेपर. काचा संकल्प चंद्रवंशीच्या क्यूमध्ये नेईल. त्यामुळे एकरस स्थितीमध्ये स्थित होण्याचा अभ्यास निरंतर असावा. समस्येच्या सीटला सांभाळण्यामागे लागू नका, परंतु सीटवर बसून समस्येचा सामना करायचा आहे. आतापर्यंत समस्या सीटची आठवण करून देते. विघ्न येते तर विशेष योग लावता आणि भट्टी ठेवता. यावरून सिद्ध होते की शत्रूच शस्त्राची आठवण करून देतात, परंतु स्वतः आणि सदैव स्मृती राहत नाही. निरंतर योगी आहात की अंतरवाले योगी आहात? टायटल तर निरंतर योगीचे आहे ना. शत्रू आलाच नाही तर मग समस्येचा सामना करू शकणार नाही. सुळ्याचा काटा बनणे ही सुद्धा फायनल स्टेज नाहीये. सुळ्याचा काटा बनण्यापेक्षा काट्याला योग अग्नीद्वारे दुरूनच भस्म करा. काटा टोचला आणि मग काढला ही काही फायनल स्टेज नाहीये. काट्याला आपल्या संपूर्ण स्टेजद्वारे नष्ट करणे ही आहे फायनल स्टेज. असे लक्ष ठेवून आपल्या स्टेजला पुढे चढत्या कलेच्या दिशेने वाढवत चला. मोठ्या गोष्टीला छोटी अनुभव करणे या स्टेजपर्यंत नंबरवार यथाशक्ती पोचले आहेत. आता पोचायचे तिथपर्यंत आहे की जो अंश आणि वंश देखील नष्ट होऊन जाईल. तुम्ही सर्व हिम्मत, उल्हास आणि सर्वांचे सदैव सहयोगी होऊन चालत आहात ना. कलियुगी दुनियेला नष्ट करण्यासाठी अथवा परिवर्तन करण्यासाठी, मायेला निरोप देण्यासाठी संघटन अर्थात घेराव टाकलेला आहे ना. मजबूत घेराव टाकलेला आहे की मध्ये मध्ये कोणी ढिले होतात अथवा थकून जातात किंवा चालता चालता थांबतात. ना पुढे जायचे ना मागे फिरायचे, जसेच्या तसे राहायचे. हा पाठ तर पक्का करत नाही आहात ना. समय धक्का देईल तेव्हा पुढे जाऊ असा विचार करून जिथल्या तिथे थांबले तर नाही आहात ना. कोणाच्या कोणत्या प्रकारच्या आधाराची वाट पाहत उभे तर राहिले नाही आहात ना. अशा स्टेजवाल्यांना काय म्हणावे? काय यालाच अंगतची स्टेज समजता? जर असे थांबलात तर मग लास्टवाले फास्ट निघून जातील. जेव्हा जेव्हा पर्वतांवर बर्फ पडतो आणि गोठतो तेव्हा रस्ते बंद होतात. मग त्या बर्फाला वितळविण्यासाठी किंवा त्याला काढण्यासाठी पुरुषार्थ करतात. इथे देखील जर बर्फाप्रमाणे गोठून राहाल तर यावरून सिद्ध होते की योग अग्नीची कमतरता आहे. योग अग्नीला प्रखर कराल तर रस्ता क्लिअर होईल. मिळालेली हिम्मत आणि उत्साह देणाऱ्या पॉइंट्सना बुद्धीमध्ये फिरवत ठेवा तर रस्ता क्लिअर होईल. पुरुषार्थाच्या गतीमध्ये अंगद बना. मायेकडून हार खाण्यामध्ये अंगद बनू नका. उलट विजयी बनण्यासाठी अंगद बना. अच्छा, उच्च ते उच्च बाबांद्वारे पालना घेणारे, विश्वाची पालना करणारे, विष्णू कुळाच्या श्रेष्ठ आत्म्यांना, प्रकृतीला परिवर्तन करणाऱ्या पुरुषोत्तम आत्म्यांना, विश्वासमोर साक्षात मूर्त म्हणून प्रसिद्ध होणाऱ्या आत्म्यांना, योगी तो आत्म्यांप्रती बाप दादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आजचे वरदान आहे, सेवेमध्ये असताना संपूर्णतेच्या समीपतेची अनुभूती करणारे ब्रह्मा बाप समान एक्झॅम्पल भव. सेवेमध्ये असताना संपूर्णतेच्या समीपतेची अनुभूती करणारे ब्रह्मा बाप समान एक्झॅम्पल भव. स्पष्टीकरण आहे, ज्याप्रमाणे ब्रह्मा बाबा सेवेमध्ये असताना समाचार ऐकताना देखील एकांतवासी बनत होते. 1 तासाच्या समाचाराला 5 मिनिटांमध्ये सार समजून मुलांना खुश करून आपल्या अंतर्मुखी एकांतवासी स्थितीचा अनुभव करवत होते. असे फॉलो फादर करा. ब्रह्मा बाबांनी कधी असे म्हटले नाही की मी खूप बिझी आहे, परंतु मुलांसमोर उदाहरण मूर्त बनले.
असे वेळेनुसार आता याच अभ्यासाची आवश्यकता आहे. मनापासून स्नेह असेल तर वेळ मिळेल आणि अनेकांसाठी उदाहरण मूर्त बनाल. स्लोगन आहे, प्रत्येक कर्मामध्ये कर्म आणि योगाचा अनुभव होणे हाच कर्मयोग आहे. प्रत्येक कर्मामध्ये कर्म आणि योगाचा अनुभव होणे हाच कर्मयोग आहे. अव्यक्त सायलेन्सद्वारे डबल लाईट फरिश्ता स्थितीचा अनुभव करा. नेहमी हेच ध्येय लक्षात राहावे की आपल्याला बाप समान बनायचे आहे. तर ज्याप्रमाणे बाबा लाईट आहे तसे डबल लाईट. बाकी कुणाला पाहता तेव्हा कमजोर होता, म्हणून सी फादर फॉलो फादर करा. उडत्या कलेचे श्रेष्ठ साधन केवळ एक शब्द आहे, सर्व काही तुझे. माझा शब्द बदलून तुझे करा. तुमचा आहे तर आत्मा लाईट आहे आणि जेव्हा सर्व काही तुमचे आहे तर लाईट अर्थात हलके बनाल. अच्छा, ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉड रिपोर्ट चॅनलला.